आपला जी एक मित्र मिलिंद गाडे याचं अपघाती निधन झालं. सर्वात अगोदर आपण 2 मिनिटं उभे राहून त्याच्या आत्म्याला शांती म्हणून श्रद्धांजली वाहूया. कोणती राजकीय चर्चा करायची आहे. पहिला मुद्दा हा प्रत्येकाने क्लिअर ठेवायचा आहे, कारण या ठिकाणी पत्रकार आहेत. आपल्याला फक्त आणि फक्त एकाच विषयावर चर्चा करायची आहे की रस्त्यावर मोकाट फेकणारी मुलं. हा विषय आपल्याला आज सोडवायचा आहे. कसा सोडवता येईल, कोणाच्या डोक्यात कशा कल्पना आहे, त्याच्यावर चर्चा होऊ दे. त्याच्यावर काय मार्ग निघतोय, एकाच विषयावर चर्चा करा. अनेक वेळा ग्रुपवर चर्चा झालेली आहे. आपण नगरपंचायतीला त्या संदर्भामध्ये कळवलेलं पण आहे, तक्रारही केलेली आहे, सगळं झालेलं आहे. तरी सुद्धा प्रशासन याच्या बाबतीत अजिबात संवेदनशील नाही. तर माझ्या दृष्टीने मी आपली सूचना करतो, आपण सर्वांनी याचा विचार करावा. तातडीने आपल्याला एक करता येईल की नगरपंचायतीला मोकाट गुन्हे निर्मूलन कृती आराखडा त्यांनी बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक सूचना त्यांना तातडीने शिष्टमंडळ जर आपण तयार केलं उद्याच्या उद्या नगरपंचायत प्रशासनाकडे जाऊन की कृती आराखडा 30 दिवसाचा बनवायचा की ज्याच्यामध्ये हे निर्मूलन करण्यासाठी ज्या ज्या योजना आहेत त्याचा मसुदा बनवायचा. आपणच तो आराखडा त्यांच्यासमोर ठेवू, चर्चा घडवून आणू आणि हा आराखडा जर अंतिम झाला तर 30 दिवसामध्ये मोकाट गुन्हेमुक्त देवगड ही मोहीम आपल्याला राबवावी लागेल. आणि त्याच्यासाठी नगरपंचायत आणि पशुसंवर्धन विभाग म्हणजे घोगरे डॉक्टर हे पशुसंवर्धनचे आहे, तर त्यांच्याशी समन्वय साधणं. दुसरं महत्त्वाचं जे नोंदणी, आज खरं तर नगरपंचायतीकडे ही नोंदणी असायला पाहिजे, अपेक्षित आहे की मालक आणि संपूर्ण शहरामध्ये गुरं कोणाचे आहेत हे तर असलं पाहिजे. मग आता जसं म्हणाल, कारण की जबाबदारीच त्यांची. जर नसेल त्यांनी नोंदणी तातडीने 2 दिवसात करायची आहे की कोणाचे मालक कोण, कोणाची गुरं किती आहेत आणि हे सर्वांचं त्याचं लगेच टॅगिंग ताबडतोब करायचं आहे. त्याच्यानंतर कोणवाडा इमिजिएट त्यांनी जी काही पर्यायी व्यवस्था असेल, कोणवाड्यासाठी भरपूर जागा आहे तिथे कोणवाडा ताबडतोब 8 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये तरी कोणवाडा करणं अपेक्षित आहे. कारण हे सर्व आपण सगळे जमून हे करू शकतो, नाही असं नाही की आपण मोहीम घ्यायची 2 दिवस 4 दिवस फिरलो तर सगळे रस्ते आपण मुक्त करू. पण खरी जबाबदारी जर कोणाची आहे, जिथे आपण टॅक्स भरतो ते शासनाची किंवा त्यांची यंत्रणा जी कोण आहे नगरपंचायत प्रशासन त्यांनाही करायला भाग पाडणं आवश्यक आहे. त्यासाठी एक प्रेशर म्हणून ताबडतोब आपण एक शिष्टमंडळ तयार करावं. दंडात्मक कारवाई हा दुसरा कोणवाडा आवश्यक आहे. दंडात्मक कारवाई आहे. त्याच्यासाठी मालक एकदा त्यांच्यासमोर डेटा तयार झाला की मालक कोण आणि कोणाची गुरं किती आहे, हा 4 दिवसामध्ये ते डेटा आज असेल तर तुम्ही समोर आणा, नसेल तर 4 दिवसात तुम्ही डेटा तयार करा. हे सगळं टाइम बाउंड व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आम्ही निवेदन दिलं, आम्ही करतो, त्याच्यामध्ये सगळे जे काही प्रशासन आहे, नगरसेवक आहे, सगळ्यांना तिथे बोलावलं पाहिजे. याच्यावरती एक दीर्घ अशा प्रकारची चर्चा करून हा जो आराखडा आहे तो केला पाहिजे. त्याच्यासाठी नगरपंचायतीने हेल्पलाईन आणि व्हॉट्सअप ग्रुप तयार केला पाहिजे आणि ताबडतोब हेल्पलाईनवर सर्व नागरिक तक्रार करतो. ज्यांनी बघितलं रस्त्यावरती की लगेच तक्रार तिथे नोंद झाली पाहिजे आणि त्याची दखल घेण्यासाठी स्वतंत्र एक तिथे डेस्क नगरपंचायतीने तयार केला पाहिजे. त्याच्यानंतर जनजागृती, पशुपालन म्हणजे जे कोण ज्यांचे मालक आहेत त्यांच्या बैठका घेणं, त्यांना त्याचं कल्पना देणं, गांभीर्य त्याचं समजावून सांगणं किंवा त्यांच्या अडचणी काय. आता इथे जे बसलेले त्यांची गुरं व्यवस्थित ते सांभाळतात. असे पण काही मालक आहेत की आपली गुरं ते निश्चितपणे जबाबदारी घेऊन सांभाळतात. पण जे अशा प्रकारे मोकाट सोडत असतील तर त्यांचं प्रबोधन म्हणा किंवा त्यांना कल्पना देणं, त्याच्यासाठी पत्रक फलक आणि त्याचा आढावा दर 4 दिवसांनी आढावा घेणं. तर माझी अशी विनंती आहे की आपल्यापैकी जर एक शिष्टमंडळ प्रातिनिधिक आपण बनवलं आणि उद्याच्या उद्या हा कृती आराखडा जो आहे त्याच्यामध्ये काही आणखी बदल होतील, आणखी काही सुधारणा होतील आणि संपूर्ण आराखडा समोर ठेवून सीओना उद्या तातडीने इथे बोलवायला पाहिजे. त्या ज्या काही त्यांच्याकडे तिकडे कणकवलीची जबाबदारी आहे, अमका आहे तमका हे चालणार नाही. इतका गंभीर प्रसंग घडल्यानंतर त्यांनी उद्याच्या उद्या शिष्टमंडळाला वेळ द्यायला पाहिजे आणि हे शिष्टमंडळ सर्व समावेशक असेल. याच्यात काही राजकीय पक्ष नाही, याच्यामध्ये काही विशिष्ट गट नाही, सर्व त्याच्यात नगरसेवक आले तरी चालतील, सामाजिक कार्यकर्ते आले तरी चालतील. हे सगळ्यांचं जर आपण ग्रुप घेऊन उद्याच्या उद्या त्यांची अपॉइंटमेंट घेऊन अशा प्रकारचा एक कृती आराखडा आपण एक ड्राफ्ट देऊ, त्यांना सांगू तुम्ही ड्राफ्ट बनवा. नगरसेवक येतील, स्पेशल सभा घ्यायला पाहिजे. नगरपंचायतीने सर्वसाधारण सभा घेणं आवश्यक आहे. या इश्यूवर एक व्यक्ती
म्हणजे माणसाच्या जीवाची काही किंमतच राहिलेली नाही. तर ती इतकं संवेदनशील जर नसेल तर त्यांना ती घ्यायला लावली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्व नागरिक कायद्यामध्ये बसत असेल त्या पद्धतीने अशी मीटिंग घेऊन मला वाटतं हा कृती आराखडा बनवून तो 30 दिवसाच्या आत इम्प्लिमेंट पुढच्या 30 दिवसांमध्ये संपूर्ण देवगड शहरात ॲटलिस्ट पुढे तर प्रश्न पुढेही आहे तळेभाचा बाजू सगळीकडे पण कमीत कमी शहरामध्ये कॉलेज रोडवर तुम्ही जाऊ शकत नाही अशी संपूर्ण घरं त्या ठिकाणी बसलेली असतात. पण ह्याच्यावर मला वाटतं की अशा प्रकारचा जर काही निर्णय आपण आजच्या सभेत घेतला आता ती माझी एक सूचना झाली पण अन्य लोकांच्या पण तर त्याच्यातून काही उपायाच्या संदर्भामध्ये आपण याच्यापुढे जर चर्चा केली कारणापेक्षा उपायाच्या आणि त्याचा एक सर्वसमावेशक जर आराखडा तयार केला आणि उद्याच्या उद्या शिष्टमंडळ बनवून आपण नगरपंचायतीला हे भाग पाडलं की याच्यावर निर्णय झाला पाहिजे आणि पुढच्या 30 दिवसांमध्ये आपल्याला एकही गाय किंवा ते जे काय असतील प्राणी ते रस्त्यावर दिसतात. आपल्याकडे आता कोंबवाडा बांधण्यासाठी काही अवधी लागणार कुठलीही गोष्ट काही पटकन होणारी नाहीये. शासनाने जर एखादी गोष्ट करायची तर त्याच्यावर पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन असतं की त्याचा निधी त्याचं काय काय ठराव पास करणे आणि काय काय ज्या काय सगळ्या प्रोसिजर प्रत्येकाला माहिती आहे. तर तातडीने आता ग्रुपवर आपण वाचलेलंच आहे सगळ्यांनी पालकमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की कलेक्टरना त्याने ऑर्डर देऊन सगळ्या जे कोण CO आहेत त्यांना एकत्र करून ताबडतोब ह्या विषयावर कोंबवाड्याच्या विषयावर निर्णय घेण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहेत. पण ते आदेश त्याच्या नंतरचे जे काही गोष्टी ते काय पटकन होणाऱ्या नाही आहेत. माझ्या मते जर कुठली तरी अशी शासकीय इमारत असेल जी वापरात नसेल मोकळी असेल जी म्हणजे जुनी झालेली असेल आता ती कुठल्याही कार्यालयासाठी वापरली जात नसेल तर अशा एखाद्या शासकीय इमारतीचा गुरव कोंडण्यासाठी इथे उपयोग करावा जेणेकरून हा हार्ड अँड फास्ट प्रश्न सुटू शकतो. पंचायतीने घेतली पाहिजे कारण मोकाट गुरे गुरांचा सर्वे करणे गुरांची संख्या आणि ह्या सगळ्या गोष्टी नगरपंचायतीकडे असतात की आपल्या शहरामध्ये किती गुरं आहेत ह्याचा सगळा सर्वे नगरपंचायतीने केलेला असतो. शिवाय आपण म्हणूनच तर ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल ह्या स्थापन झालेल्या आहेत की लोकांना वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी. तर ह्या गोष्टीचा पूर्णपणे जबाबदारी ही नगरपंचायतीची आहे. नगरपंचायतीने याच्यावर तातडीने उपाययोजना करून गुरांचा बंदोबस्त करावा. परवा एवढा मोठा अपघात झाल्यानंतर आजही गुरं पूर्णपणे रस्त्यावर मोकाट फिरतायत. नाही त्या मालकांना काही त्याची खंत किंवा नाही कुठल्या प्रशासनालाही त्याची काही खंत. एवढा मोठा इन्सिडेंट झाल्यावर किमान मालकाने सुद्धा गुरांची आपली नैतिक जबाबदारी समजून ती गुरं तातडीने आपल्या गोठ्यात आणून बांधायला पाहिजे होती. तुम्ही गुरांकडून वेगवेगळी कामं करून घेता त्यांचं दूध घेता आणि त्याच्यानंतर ती रागत झाल्यावर त्यांना सोडून देता. ही तुमची माणुसकी आहे का? म्हणजे प्रत्येकाने आधी आपली माणुसकी जागृत केली पाहिजे की एखाद्या गोष्टीचा यूज केल्यानंतर त्याला थ्रो करणे ही आपली माणुसकी नाही आहे. हे आपले भारतीय संस्कार नाही आहे. तर आपण जर गाडीला गोमाता म्हणतो तर ती गोमाता रस्त्यात असेल तर तिला कुणीही टक्कर मारून जायचं आणि हे करायचं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे ज्यांची गुरं आहेत त्यांनी पहिली स्वतः जबाबदारी घेतली पाहिजे की माझा गुर मी बाहेर सोडणार नाही. ह्यांचं प्रबोधन म्हणा किंवा त्यांना काय चांगल्या पद्धतीने काय कुठच्या पद्धतीने सांगायचं ते बघा त्यांना सांगता येईल किंवा कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न करू. नाही तुम्ही म्हणजे तेव्हा ते पण वेगळे नाही ते सगळे पाळणार होते की आता बंद केले त्यांना काय कसं करता येईल तुमची नोकरी काय असते तुम्ही तुमची अडचण काय असेल समजा पाळीव प्राणी म्हणजे पाळताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी काय आहे की जेणेकरून तुम्हाला ते सोडावे लागतात त्यासाठी तुम्ही बोला बघा एक लक्षात घ्या तुम्ही पण ह्याचे घटकच आहात ना नागरिक आहात म्हणजे तर तुमची पण काहीतरी भूमिका आहे. मग तुमची म्हणजे तुमची वैयक्तिक नव्हे पाळीव प्राणी पाळणाऱ्या लोकांची मग ते तुम्ही प्राथमिक स्वरूपात तुम्ही मांडावे असं वाटतं. आमची भूमिका म्हणजे आम्ही आमची व्यवहार बाहेर सोडत नाही. दुसऱ्याला त्रास होत तर आम्ही स्वतः राखतो. त्याच्यातला एक भाग असा आहे म्हणजे सोडणारे त्यांची काय करता मालकाला काळजी पाहिजे. आता मॅडम कसे बोलले प्रत्येक मालकाला गुरांना काळजी पाहिजे. मालकाला सुद्धा गाईचे दूध काढतात गाईला सोडून देतात फक्त वापर तिथं गाईचं दूध काढण्यामध्ये करतात. आमच्या बागेत जनावर आहेत आमची
इथेच बाग आहे सगळ्यांना माहिती आहे. त्या बागेत आमची जनावरं आहेत. आम्ही बागेच्या बाहेर जनावरं पाठवत नाही, बागेतच चरायला सोडतो. पण त्याच्यात अडचण अशी आहे की त्या बागेत जाणारे येणारे लोक खूप आहेत आणि आम्ही जी बेळी टाळलेली असतात गुरं बाहेर जाऊ नयेत म्हणून आम्ही तारेचं कंपाऊंड केलं. तेही कंपाऊंड लोकांनी कापून टाकलं, म्हणजे कात्री आणून तार कापून आत जायला वाट तयार केली आणि त्या वाटेने आमची गुरं बाहेर जातात. आता हे किती आम्ही सांभाळायचं? 22 एकरचा प्लॉट आहे. कुठे तार कापलेली आहे, कुठे गडगा कोसळलेला आहे हे आम्हाला पटकन समजू शकत नाही. मुळात आधी हा 80% भाग देवगड जामसंडे नगरपंचायतीचा हा शेती प्रधान आहे. शेतीच आहे 80%. ह्या रस्त्याच्या 2 बाजूला फक्त शहरी भाग आहे, बाकी सगळे शेतकरी आहेत आणि सगळ्यांकडे गुरं आहेत. ह्याच त्या मरणाचं कारण आहे. आम्ही कित्येक नागरिक कित्येक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपमधनं वेगवेगळ्या समित्यामधनं नगरपंचायतीजवळ हीच मागणी करतोय. हा पहिला प्रश्न नगरपंचायतीचा आहे. कायदे काही सांगू दे, ग्रामपंचायत असताना हा प्रश्न कधी नाही निर्माण झाला, आताच का होतो? मग ह्याला आपण आपलं प्रशासन जे कोणी इलेक्टेड मेंबर असतील त्याचप्रमाणे मी सुद्धा आणि आपण सुद्धा जबाबदार आहे असं मी म्हणेन. आज आमचं नागरिकांचं काम काय आहे ते प्रशासनाला ठोठावणं. त्याप्रमाणे बाकीच्यांचं सोड, आपण समिती म्हणून देवगड जामसंडे शहर समन्वय समिती म्हणून आम्ही कित्येक वेळा प्रत्यक्ष पालकमंत्र्यांसमोर सुद्धा हा मुद्दा निर्माण केलेला आहे की बाबा ह्याचं काय. प्रत्येक वेळी असं कुठलंही कॉन्क्रीट किंवा ठाम उत्तर आम्हाला मिळालेलं नाही. त्या अर्थी आपल्याला आज जे आपण जमलेले आहोत ते आपलं कर्तव्य म्हणून जी व्यक्ती गेली श्याम घाडी त्याच्या पोटी कृतज्ञता म्हणून आज आपल्याला आज असा सरांचं मला संपूर्ण भाषण बोलणं ऐकायला नाही मिळालं तरी पण शेवटचे जे मुद्दे होते ते सगळे मुद्दे होते. ज्या वार्डातून नगरपंचायतीचे सदस्य 17 वार्डातून त्यांची जबाबदारी एक काय नंतर कायदा करते तिथे पालकमंत्र्याचा माझा विरोध नाही, मुख्यमंत्र्याचा विरोध नाही. त्यानंतर लोक पैसे देऊ करतात. पुण्यात मेल्यानंतर त्याला पैसे देऊ करतात. या सरकारचा का? सरकार येणारा काय? जबाबदारी आमची ग्रामपंचायती, जबाबदारी आमची नगरपंचायती, ही आपली जबाबदारी आहे.